नमस्कार मित्रांनो, मी कमलाकर शनॉय नवरोजी हिल रोड नंबर 5 बी वॉर्ड इथे उभा आहे. हे समोर आहे ही कचऱ्याची पेटी आहे, हे गार्डन आहे, संभाजी प्लेग्राऊंड आहे, हे आमची साफसफाई आहे, हायजिनिक स्वच्छता, देशाला स्वच्छ ठेवा. आणि याच्यासाठी माणसं हे बघा सर्व मुतारी झालेली आहे. हे ब्युटिफिकेशन आहे, हे फ्लावर बेड्स बघा काय अवस्था आहे. आणि आमचे पैसे असे खर्च होतात, आमदार खासदार कॉर्पोरेटर झोपलेले आहेत. आणि सर्वात मोठी गोष्ट आता सांगतो ही, हे बघा हे कॉन्क्रीट तोडलेलं आहे. इथे माणूस पडलं तर काय, याचं प्रोटेक्शन बघा कसं आहे. इथे कुठेही प्रोटेक्शन नाही, का तोडलेला आहे याचा बोर्ड नाही आहे. ही माती बघा सर्व अशीच आहे. आणि काय इथे कशाबद्दल काम चालू आहे हे काहीच माहिती नाही. आता इथे कुठेतरी दिसतंय की केबल फॉल्ट रिपेअरिंग वर्क इन प्रोग्रेस. काय लिहित आहे, हे दिसतं का, केबल फॉल्ट वर्क इन प्रोग्रेस 1/4/2026 4/4 होणार होतं. वर्क डेट ऑफ कम्प्लिशन बघा 4/4. आज तारीख आहे 6/4. आणि इथे हे कोण वाचणार आहे, हे कोणाला दिसणार आहे का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की कॉन्क्रीट रोड तोडलाच कसं काय. कॉन्क्रीट रोड तोडल्याने याचा स्ट्रेंथ कमी होतो व हे म्हणतात की आमच्याकडे डक्ट आहे. हे म्हणतात आमच्याकडे आम्ही डक्ट केलेलं आहे. कुठे डक्ट आहे. ॲज पर दी रोड कंडिशन दोन्ही बाजूला डक्ट असले पाहिजे. या लोकांनी कुठेही डक्ट ठेवलेलं नाही. हे बघा तुम्हाला दिसतं का कुठे डक्ट, कुठेही डक्ट दिसतं का. तर डक कुठेही दिसत नाही. आणि ह्या बाजूलाही कुठे डक दिसणं का नाही, कॉन्क्रीट आहे, डकचं कुठेच नाही आहे, फक्त घाण आहे. आणि 1 महिन्या अगोदर मी तुम्हाला दाखवलेलं आहे की त्या कॉर्नरला म्हणजे मार्केटच्या समोर कॉर्नरलाही केबल फॉल्ट म्हणून खोदलेलं होतं. आता इथे खोदलेलं म्हणजे 6 महिन्यात 2दा केबल फॉल्ट. मग कॉन्क्रीट करायचं कशाला. मग तुम्ही खोटं सबमिशन कशाला करता की रस्ता खोदण्याला लागणार नाही. हे खर्च कोण देणार आहे. काय म्युन्सिपल कमिशनर घगरानी देणार आहात, ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर सिटी देणार आहात की कोण देणार आहात. मित्रांनो, कॉन्क्रीट रोड म्हणजे लोकांना फसवण्याचा हा मस्तपैकी एक उदाहरण आहे. आणि कॉन्क्रीट रोड नावाच्या खाली तुमची तब्येत खराब होते. हे बघा माती बघा कशी ठेवलेली आहेत नालायक लोकांनी. हा, आणि इथे काय तारीख लिहित आहेत की 4 तारखेला संपणार आहे. हे काय लिहित आहेत, 4 तारखेला संपणार आहे. आज 6 तारीख आहे आणि अजून कुठे काही काम संपलेलं नाही. तो ह्या माध्यमातून मी म्युन्सिपल कमिशनर आणि आमचे आमदार खासदार कॉर्पोरेटर, अहो तुम्ही आमदार खासदार कॉर्पोरेटर झोपलेले आहात का. तुम्हाला आम्ही निवडून कशासाठी दिलेलं आहे, हे सर्व कामं बघण्यासाठी. अरे ब्युटिफिकेशनमध्ये तुमचं बरोबर पैसे लागतात, तुम्हाला त्यावेळी बरोबर अक्कल येते ब्युटिफिकेशनला करोडो रुपये खर्च करायला. आणि हे सर्व तुमच्या लक्षात येत नाही का. याच्यामध्ये डक्ट नाही. आमदार खासदार कॉर्पोरेटरने काय केलं आहे हे त्यांनी आम्हाला कळवावं. कारण तुम्ही जर याच्यावर ॲक्शन घेतली नाही तर माझ्या क्रिमिनल प्रॉसिक्युशनमध्ये आमदार खासदार कॉर्पोरेटर हे आरोपी होणार आहेत, हे एवढं लक्षात ठेवा. कारण ॲज पर आर्टिकल 99 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड 198 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आमदार खासदार कॉर्पोरेटर यांनी लोकहितासाठी काम करायचं असतं. पण हे सर्व बघितल्यावर आमचे आमदार खासदार कॉर्पोरेटर लोकहितासाठी नाही, लोकांच्या विरुद्ध काम करण्यासाठी आहे हेच प्रूव्ह होतं. जर माझं चुकलेलं असेल तर निश्चितपणे आमदार खासदार कॉर्पोरेटरनी मला सांगावं. मी त्यांच्याबरोबर व्हिडिओ रेकॉर्डिंग करून बोलायला तयार आहे. आणि लोकांनाही कळू द्या, जर मी चुकलो असेल तर माफी मागीन, पाया पडीन.
पण जर तुम्ही चुकलेलं असाल तर हे बदली करा आणि तुमची काम करण्याची पद्धत बदली करा. लोकांना मूर्खात काढता तुम्ही. हे गटर रिपेअर केलं का काय व्हिडिओ काय काढता, एक काहीतरी केलं का व्हिडिओ. अरे तुमचं काम आहे, तुम्ही व्हिडिओ काढताना लाज वाटते का हो तुम्हाला? आमदार खासदार कॉर्पोरेटर तुम्हाला लाज वाटते का? अरे छोटं मोठं काहीतरी करतात, राहिले उभे आमदार व्हिडिओ काढत. अरे तुमचं कर्तव्य करताना फोटो काढताना लाज का नाही वाटत तुम्हाला? आणि हे का नाही करत तुम्ही? ह्याच्याबद्दल तुम्हाला लाज येत नाही का? हा, ह्याबद्दल तुम्ही काय केलेलं आहे? फक्त लोकांना मूर्खात काढणं आणि आमच्या पैशाची बर्बादी करणं, ह्या पलीकडे आमदार खासदार कॉर्पोरेटर काहीच करत नाहीत. आणि मी जर चुकलेलं असेल तर निश्चितपणे मला बोलवा. आपण फेसबुक रेकॉर्डिंगवर सर्वांच्या समोर कळू द्या की तुमचं काम कसे चुकीचं काम करताय. तुम्ही काम करतच नाही आहात. तुम्ही इल्लीगल कन्स्ट्रक्शनच्या विरुद्ध बोलण्याची तुमच्याकडे हिंमत नाही आहे. कॉन्क्रीट रोड चुकीचा आहे, तुमची बोलण्याची हिंमत नाही आहे. मग स्मार्ट मीटर्स विरुद्ध बोलण्याची हिंमत नाही आहे. अरे काय काम करणार आहात तुम्ही? तर लोकांनो 50 वेळा विचार करा. तुम्ही ज्यावेळी आमदार खासदार कॉर्पोरेटशी बोलत असाल हे प्रश्न विचारा. तुम्ही फुकट काम करत नाही, तुम्ही सेवेसाठी आलेला आहात तरी पगार घेता. लाज नसल्यासारखी पगार घेता तुम्ही पेन्शन घेता. अरे कशासाठी करता? नाही जमत तर तुमचे सोडून द्या आणि घरी बसा. तुम्हाला नाही जमत ना, आम्ही बघू काय ते. तुम्ही आमचे पैसे फुकट, इलेक्शनमध्ये पैसे फुकट घालून तुम्ही असे काम करणार असेल तर तुम्ही रिझाईन करून निघून जा. तुमची लायकीच नाही आहे काम करायची. हे मी कुठल्याही वैयक्तिक कोणाशी बोलत नाही. मुंबईचे बहुतांश आमदार खासदार कॉर्पोरेटर हे निकम्मे आहेत. यांना ज्ञान नाही आहे, यांना अक्कल नाही आहे, यांना कायद्याचा अभ्यास नाही आहे आणि ते फक्त स्वार्थापोटी इथे आलेले आहेत तसं दिसतं, लोकसेवेसाठी नाही. हे आपण विचार करा आणि प्रश्न करा. जय हिंद. परत सांगतो की माझं कुठल्याही वैयक्तिक माणसाची दुश्मनी नाही आहे, पण या मुंबईसाठी मला आमदार खासदार कॉर्पोरेटर यांच्यावर निश्चितपणे त्यांची चूक आहे ते दाखवणं हे माझं कर्तव्य आहे. अंडर द प्रोव्हिजन ऑफ आर्टिकल 51A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी कर्तव्य पार पाडतोय. जय